चाणक्य यांना मानवी स्वभावाची खोलवर समज होती. त्यांच्या धोरणामध्ये आचार्य चाणक्य स्पष्टपणे सांगतात की एखाद्या व्यक्तीचे यश केवळ कठोर परिश्रमावरच नव्हे तर त्यांच्या सहवासावर देखील अवलंबून असते. आचार्य चाणक्य यांच्या मते काही लोकांचा सहवास भविष्य अंधकारमय करू शकतो. चाणक्य यांच्या मते असे लोक काळाचे शत्रू असतात. तर आपण कोणत्या 5 प्रकारच्या लोकांपासून नेहमी सावध राहावे हे जाणून घेऊयात. दोष शोधणारे. चाणक्य यांच्या मते प्रत्येक परिस्थितीत फक्त दोष आणि कमतरता पाहणारा माणूस सर्वात धोकादायक असतो. असे लोक तुमच्या कामगिरीतही दोष शोधतात. त्यांच्यासोबत राहिल्याने तुमची सकारात्मक ऊर्जा कमी होऊ शकते. त्याचसोबत वेळ घालवणे म्हणजे वेळेचा अपव्यय आहे. खोटे बोलणारे. विश्वास हा प्रत्येक नाताचा पाया असतो. चाणक्य यांच्या मते वारंवार खोटे बोलणाऱ्या व्यक्तींवर विश्वास ठेवणे ही चांगली गोष्ट नाही. अशा लोकांसोबत राहिल्याने गंभीर आर्थिक अडचणी येऊ शकतात आणि फसवणूक होऊ शकते. त्यांच्यासोबत व्यवसाय करणे किंवा भागीदारी केल्याने आर्थिक नुकसान होते. आळशी लोक. आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू मानला जातो. चाणक्य यांच्या मते कठोर परिश्रम टाळणारे लोक इतरांना मंदावतात. म्हणून जर तुम्ही आळशी व्यक्तींसोबत काम केले तर तुम्ही त्यांचे काम कराल आणि तुम्हाला वेळेवर निकाल मिळणार नाही. भांडखोर लोक. काही लोकांमध्ये छोट्या छोट्या गोष्टींवर देखावा निर्माण करण्याची प्रवृत्ती असते. चाणक्य नीतीनुसार अशा लोकांपासून दूर राहावे. भांडखोर व्यक्तींसोबत राहिल्याने तुमची कार्यक्षमता कमी होते. स्वार्थी मित्र. चाणक्य यांनी सल्ला दिला की ढोंगी मित्रापासून सावध राहावे. असे लोक तुमच्या खिशात पैसे असेपर्यंत तुमच्यासोबत राहतात. संकटाच्या वेळी ते तुम्हाला सर्वात आधी सोडून जातात. वरील सर्व माहिती केवळ माहिती म्हणून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत.